स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 आदिगुरु शंकराचार्य पद त्यांच्याकडे होतं. पटाडे बापू रामबाबा 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य. स्वामी राम फार मोठं पद असतं ते आध्यात्मिक क्षेत्रातलं फार मोठं पद. हे पद पैसे देऊन भेटत नसते. तसं कोणतंच पद राजकारणाच्या बाबतीत आता इथे मोठी दिग्गज लोक आहेत त्याच्यावर मी बोलणं म्हणजे आडत दुकानदाराला झाडून काढणार नेणं शिकीनं तुम्हाला ते शिकवणं म्हणजे राजा सुद्धा पैशानं होता येत नाही. त्याला राजाश्रयच लागतो. राजाश्रय. एखादा मला विचारीन ग्रामपंचायतला एका माणसानं 4.5 कोटी खर्चिले पण एक पण सदस्य झाला नाही त्याचा. उगच एखादा आता इतके कॅमेरे चालू येते ह्या कॅमेऱ्याला पुन्हा लेकरवाळा कॅमेरा त्याला त्या कॅमेरा असून पुन्हा मोबाईल कोचला त्याच्यात. तुमचे कॅमेरे पण लेकरवाळे आहेत. चांगले प्रचार करतेच संप्रदायाचा बिचारे आपण कशाला त्याच्या विरोधात जायचं. कॅमेऱ्यावाल्याचा कटाळा कीर्तन करायला त्या दिवशी यावा त्याचा अभ्यास कमी होईल. त्या दिवशी कीर्तनकारानं इतका अभ्यास करायचा किती 100 कॅमेरे लावा भ्याचच नाही. अभ्यास कमी झाल्यावर मग अडचण येते. इथं कीर्तन केल्यावर आता करमाड मध्ये कोणतं करू त्यानं भ्याच. अभ्यास करणाऱ्या कीर्तनकारांना भ्याचं नाही. आणि ज्या दिवशी अभ्यास कमी होईल त्या दिवशी आपला पटकान उपरणं घरात ठेवायचं. चालले कापूस खुरपायला विठाला विठाला. काही ही सगळी गोष्ट प्रारब्धानं मिळत असते. राजाश्रय आळंदीतल्या मालकांचं वाक्य यया नरा माझी राजा तो विशेष विभूती जाण माझा. भगवान सांगतात अर्जुना राजा होणं एक विभूती आहे. भला तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल या भारत देशातलं सर्वोच्च पद असेल ती एक विभूती असते. होता येत नसते कोणाला. ह्या सगळ्या गोष्टी विश्वाच्या मालकानं अधिष्ठित केलेल्या आहेत त्यानुसार होता येत असतात. मी किती जरी ग्रंथ पाठ केले तर मला शंकराचार्य होता येत नाही. आता तो होताच येत नाही कारण मी बावल्यावर उभं राहिलो होतो. मला नाही होता येणार. पण शंकराचार्य पद एका व्यक्तीला स्वामी राम नाव आहे त्यांचं. स्वामी राम 1949 ला ते शंकराचार्य झाले आणि 1951 ला त्यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा देऊन टाकला. सामान्य पद नाही. नैनितालच्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांना एका स्त्रीची महती मिळाली. एका स्त्रीचं नाव आहे मा भगवती आणि एका स्त्रीला नावानं बीबी म्हणायची. ती एका दर्ग्याची उपासक होती. तो दर्गा होता दिल्लीपासून 120 मैलाच्या अंतरावर. मैल किती अंतराचा असतो हे मला तरी वाटतंय आताच्या शाळेत शिकणाऱ्याला मैल कळत नसतो. तुम्हाला जुनी भाषा कळणार ना. विडाला विडाला 120 मैलाच्या अंतरावर आग्रा नावाचं शहर आहे. त्या शहरात एक दर्गा होता. त्या दर्ग्यामध्ये एक बीबी नावाची तिला बीबी म्हणायची. बीबी म्हणजे माताजी. नैनितालच्या अरण्यातून एक शिखर ओलांडीत 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 चालत चालत आग्र्याला स्वामी राम आले. शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय. स्वामी रामांना माता भगवती नावाची एक साध्वी स्त्री ही प्रापंचिक होती. तिनं विश्वभ्रमण आता ती म्हणणं सुद्धा मला पाप लागतंय. त्यांनी विश्वभ्रमण करण्याचं आपल्या पतीला सांगितलं. आपल्याला विश्वाचं भ्रमण करायचंय तीर्थयात्रा करायची आणि आपण दोघं निघू. पण दोघांनी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. तिनं त्या दिवशी नवऱ्याला भाऊ मानलं आणि नवऱ्यानं त्या दिवशी तिला बहीण मानलं. सामान्य ताकद नाही हो. कीर्तनात बोलणे इतकं सोपं नाही. हे अंमलात आणल्यावर कळतंय. आणि दोघं पती पत्नी बहीण भाऊ या नात्याने यात्रा करत होते सानिध्यात.
तेव्हा भगवती मातेनं तिला एक दुसरे आनंददायी एक आनंद माता म्हणून तिला एक नाव पडलं. आणि तिनं स्वामी रामांना सांगितलं, अरे राम, तू मला काय मानतो रे? ती भक्ती संप्रदायात होती. भक्ती संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याच्यात नम्रता शिकवल्या जाती, तो वारकरी संप्रदाय. भक्ती ते न मन वैराग्य तो नम्रता शिकवल्या जाती. वैराग्याचं शिखर गाठलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्या तुकोबरायच्या वर्णनाच्या बाबतीत ज्या वेळेला निळोबराय व्याख्या करतात, त्यावेळेला तुकोबरायचा अधिकार जर पाहत गेला तर एके दिवशी आवलीला सांगितलं, आवली म्हणजे पत्नी, आवले या घरातल्या सगळ्या वस्तू दान कर. ज्या वेळेला तुकोबरायनी दौंडी पिटवली, माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन जा, त्यावेळेला तुकोबरायच्या चुलीतली राख सुद्धा 2 संन्याशांनी नेली. त्या संन्याशांच्या लक्षात आलं, अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या चुलीतली राख जर आपण अंगाला लावली तर आपण संन्यास धर्मात काटेकोरपणे जपू शकतो. इतकी तुकोबरायच्या चुलीतल्या राखेत इतकं वैराग्य होतं. टोकाची लोक होती. तशी ती आनंद माता होती. तिनं सांगितलं, स्वामी राम, अरे माझ्या कर्तव्यावर, माझ्या कर्मावर, माझ्या चारित्र्यावर, माझ्या आचरणावर, माझ्या भक्तीवर तू एवढा मोठा स्तुती सुमन टाकतोस. तू लक्षात घे स्वामी राम, तुम्ही एकदा आग्र्याला जा. आणि स्वामी राम आग्र्याला आले. अशीच माझ्यासारखी एक तिथे एक माऊली आहे. आणि आग्र्यात आल्यावर स्वामी रामांनी विचारलं एका व्यक्तीला, काहो अशी आग्र्यात एखादी स्त्री आहे का की तिचं दर्शन मी घ्यावं? ज्याला विचारलं त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याचा उजवा हात असा पुढं होता. हात असा पुढं केलेला व्यक्ती, त्या व्यक्तीनं सांगितलं, महात्माजी, तुम्हाला जिचं दर्शन घ्या वाटते त्या दिशेनं जा. तिथं सूर्याचा प्रकाश नाही, म्हणजे ऊन नाही. नेमकं तिच्या दर्ग्यावर ढग आलेला होता आणि ती बाहेर बसली होती साधना करीत. तिला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. सांगितलं कोणी? एक हातात काठी आहे, कमरेला पांढरं धुडकं बांधलेलं आहे, उपरनं धोत्राचा तुकडा, आणि उजवा हात पुढे. स्वामी रामांनी विचारलं, तुमच्या हातात काठी, हात पुढे कशा करता? काही नाही, समोरच्या घरी कांती भिक्षा मागायची. त्याचा नियम होता, तळ हातावर जितका भात किंवा चपाती बसल, भाकरी बसल, तितकीच एका घरी मागायची आणि ती दुपारी सूर्य ढळल्याच्या नंतर खायची. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तितकीच मागायची. आणि त्यानं स्वामी रामांना सांगावा, आमच्या ह्या आग्रा नावाच्या नगरीत जिथं सूर्याचा प्रकाश थांबलाय तिथं ती बाई सापडेल. काय व्याख्या असेल लोकांची, काय बुद्धी कौशल्य असेल, काय अधिकार असेल या लोकांचा. आणि स्वामी रामांनी आकाशाकडे बघितलं, ज्या दिशेनं सूर्याचे किरण तारतात, ज्या दिशेनं सूर्याचे भास्कर तेजो लवे आरसराती भवे. आरसर म्हणजे अडथळा, त्याच्या किरणाला ज्या दिशेनं अडथळा येतोय त्या दिशेला स्वामी राम निघाले आणि पाहिली. तिला म्हणले, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. वळून पाहिलं, या स्वामी राम या. महाराज इतकी अंतर्ज्ञानी स्त्री होती की तिनं वळून पाहिल्याबरोबर स्वामी रामांचं नाव घेतलं आणि स्वामी राम तिच्या दर्ग्याच्या सानिध्यात मांडी घालून बसले. पण स्वामी रामांच्या लक्षात आलं, हा दर्गा आहे, हा दर्गा आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका ग्रंथाचा अधिकार घ्या. आजही अशी काही दर्गे येतं, त्याला नाव दर्ग्याचं आहे, आज देव वेगळा आहे. आज अशी काही दर्गे येतं त्याला नाव देवाचं आहे आणि कोटीनं बोकडे कापल्या जातात. हो,
आठवलं म्हणून सांगतोय, देव कोणते असू द्या, पण ज्या देवायला बोकडे आवडते, ज्या देवायला कोंबडे आवडते, किमान त्या देवायच्या पुढे तुमचे पवित्र कपाळ आपटी जाऊ नका, इतकं तरी ध्यानात ठेवा. कारण बोकड्या हा इतका निर्लज्ज प्राणी आहे बाबाजी, इतका निर्लज्ज प्राणी, इतका निर्लज्ज प्राणी की त्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी आहे मी, तुम्ही पण शेतकरीचे. तर ज्याला तिसऱ्या दिवशी ज्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही त्याला बोकड म्हणतात. आणि हा बोकड ज्या देवाला आवडतो तो देव किती हरामखोर असेल याचा तरी विचार करा ना. याला मी टाळ्याच वाजवायले. आणि तितक्या नालायक देवाच्या पुढे जे पाया पडते ते भक्त पण किती भडवे असतील याचा पण विचार करा ना. स्वामी रामांच्या मनात एक विचार आला, आपण जिला बीबीजी म्हणतो ही एका दर्ग्या पुढे, त्या दर्ग्याच्या आत असणारा व्यक्ती एक दंडी संन्याशी होता. आणि त्या संन्याशाच्या अंगावर समाधी करण्याच्या ऐवजी कबर तयार केली. आणि त्या महात्म्याची सेवा करणारी ही स्त्री. स्वामी रामांनी विचार केला, मग आनंद मातानी आपल्याला जिच्याकडे पाठवलं, कांती करतल भिक्षा मागणाऱ्यानं हिची महती सूर्याच्या प्रकाशात मोजावी अशी या स्त्रीची महती आहे. पण ही एका दर्ग्याची उपासक आहे, आपण काय म्हणून हिला शरण जावं, काय त्यांचा महिमा सांगतोय राम काका. आणि स्वामी रामांनी तिला विचारलं, बीबीजी एक इच्छा आहे माझी. काय इच्छा? पावसाळ्याचे दिवस होते, 26 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तो काल कोणता होता मी नंतरच्या कीर्तनात सांगेन. ते वर्ष कोणतं होतं ते पुण्याच्या कीर्तनात सांगेन. कारण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत बकबकच करणार नाही गिरगावकर. मी शोध घेईन त्याचा. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता, थेंब. त्या प्रांतात चालत असताना स्वामी रामांनी त्या प्रांतातल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणली. आणि स्वामी रामांनी त्या दर्ग्याच्या उपासक बीबीला सांगितलं, बीबीजी कृपा करिये, कृपा करिये. हिंदीत बोलत होते ते, मला काही हिंदी नीट येत नाही त्याच्यामुळं मराठीतच सांगतो. जिला पिठलं येत नाही का तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नये, पिठाचा नाश होत असतो. गौऱ्या लावता येणं तुला, कशाला धिरडे करायली मंजुळा तू. काही काही आपल्याला नीट मराठी तिनं तितकंच बोलायचं, कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट हिंदीत बोलायचे. ते उत्तर भारतातले लोक होते. बीबीजी कृपा करा, मी एक आपल्याकडे काम घेऊन आलोय. या प्रांतात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही. शेतकरी राजा बेचैन आहे. साधने करता बसलेली दर्ग्यातली उपासक सात्विक सदाचारी ती स्त्री तिनं मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकितला. आणि त्या रामांना सांगितलं, स्वामी राम तू शंकराचार्यस, तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेनं चिमटा वाजव. आणि स्वामी रामांनी गोल चिमटा वाजित वाजित एक गोल यानी तानिंच भव सकला तिस्तन्मित्यायम दिशा काले भव सर्वास्तितम पूर्ण मिच्छते न सर्वस्थित. असं गोल एक चक्कर चिमटा वाजून मारली तर त्या प्रांतात 1 तास पाऊस पडतो, 1 तास पाऊस पडतो. शेवटी स्वामी रामांनी तो चिमटा कपाळाला लावला आणि त्या दर्ग्यातल्या उपासक बीबीला नमस्कार केला. महाराज काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल, काय ताकद असेल. मला असं वाटतंय असे जर हजारो महाराज एकत्रित आले आणि त्यानं वरी पाहिलं पाऊस पाडा तर लोक त्याला गाड्यात नाहीत बसू द्यायचे, डोक्यावरच घेतील. पण याच्यासाठी पाकिट जमत नाहीत घ्यायला. मग पाऊस पडत असतो. हे पाकिट आहे ना सगळं मातीत घातलं. विडाला विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी
जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या मोठ्या आदर्यू लोकांचं वाक्य आहे, माझं नाही, मी छोटा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या जुनाट बुजुर्ग आध्यात्मिक अभ्यासू लोकांचं वाक्य आहे की संत शिरोमणी निळोबाराय हे भगवंताचे अत्यंत शेवटचे लाडके लढीवाड भक्त आहेत। तुकोबारायचे सुद्धा निश्चिम भक्त आहेत। आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे की त्या निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे। असतो काही काही लोकांचा सीमित अधिकार असतो, चमचाभर पाण्या इतका असतो, पळीभर पाण्या इतका असतो, जगभर पाण्या इतका असतो, घागरभर पाण्या इतका असतो, हौदभर पाण्या इतका असतो, इथपर्यंत आपला अधिकार असतो। पण आध्यात्मिक क्षेत्रात निळोबारायाचा इतका मोठा अधिकार आहे, इतका मोठा अधिकार आहे की ज्यांनी देवाला सुद्धा वापस करावं। प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या वाचोनी आला येथे तुझा लागी बोला विनय कोणी येथे तुझा लागी बोला विनय कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला शेखा, प्रार्थिल्या देवाला सुद्धा म्हणावं, देवा मी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, मी तुम्हाला बोलावलं नाही, तुम्ही आलात कशाला। देवाला सुद्धा आमंत्रणाच्या बाबतीत चाहूल पटवून देणारे किंवा संवेदना जागरूक करणारी संत निळोबाराय। संध्याकाळचा ठिकाणा नसलेला पाहुणा जर आपल्याकडे आला ना, आपण त्याला विचारलं आम्ही तुम्हाला बोलावलं नाही कस काय आलात, तर इतकं त्याच्या नाकात वारं घुसतं, त्या वाऱ्यानं तो इतका फुगतो इतका फुगतो इतका फुगतो की तो परिसर दूषित करून टाकतो। इतका त्याला राग, इतका त्याला अहंकार। बापू विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। कोणाला म्हणू नये मालक, ज्याच्याकडे एक चमचाभर संपत्ती आहे त्याला मालक म्हणणं म्हणजे हलकटपणाचं टोक आहे। भली आमची लोक एखाद्याला चोंबळीत असतील, ते त्याचा नालायकपणा आहे 2-4 हजारासाठी, त्याचा तो हलकटपणा आहे, त्यानं फारसं चोंबाळणं। पण मालक कोणाला म्हणत नसते। मी एक सोपी व्याख्या मांडतो सज्जनांनो तुमच्या पुढे। आता किती विद्वान एकत्रित आल्यावर, किती पैशावाले एकत्रित आल्यावर आता पाऊस पडन। आणि आता जर एखाद्या विद्वानानं चिकित्सक वृत्तीच्या सात्विक सदाचारी व्यक्तीनं एखादं त्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं जर पाऊस पाडला तर 50-50 एकर ज्याचं सोयाबीन येते 1 तोळ्याची अंगठी त्याला करीन। एक सामान्य शेतकरी 50-50 एकर जमीन ज्याच्याकडे, तो त्याला घरी जाऊन 1 तोळ्याची अंगठी करील, घरी जाऊन
पण तो पाऊसही एकाही नालायकाला पाडता येत नाही. तो पाडता येतो पंढरपुरातल्या मालकाला, म्हणून त्याला मालक म्हणायचंय. विठाला आणि ही सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला वापस करावं. ही शक्ती, ही ताकद, हे भक्तीचं बळ ज्याच्याकडे त्यांना निळोबाराय म्हणाले. आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे. विठाला या अभंगाद्वारे निळोबाराय नमूद करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू, काय त्यांचा महिमा.